ऑटिझम म्हणजे नेमकं काय? स्वमग्नता. जी मुलं स्वतःमध्ये जास्त मग्न आहेत तर त्यांचा आय कॉन्टॅक्ट नसतो. जर त्यांना तुम्ही आवाज दिलात तर ते तुमच्या नावाला रिस्पॉन्स नाही करत. एकटं खेळायला आवडतं. कुठल्या कारणामुळे ऑटिझम होऊ शकतो? पहिला तर रिसर्च सांगतो की 70 to 90% ऑटिझम हा जेनेटिक असतो. गव्हर्नमेंटच्या काही योजना याच्यामध्ये आहेत किंवा हेल्प करतायत अशा? हो, आता अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर्स चालू करतात. पुढच्या 5 वर्षामध्ये ऑटिझम रिलेटेड काय काय गोष्टी बदलू शकतात? आता अवेअरनेस पण बऱ्यापैकी वाढलाय. खूप अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर्स स्टार्ट झाले. खूप ऑक्युपेशनल थेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट, बिहेवियर थेरपिस्ट यांचे सेंटर्स पण आत्ता जास्त वाढलेत. इन्शुरन्स पॉलिसीज ज्या असतात त्याही काही कंपन्यांमधल्या इन्शुरन्स पॉलिसीज स्पीच थेरपीचा, ऑक्युपेशनल थेरपीचा क्लेम कव्हर करून देतात. एका मुलाला, त्यांच्या एका चाइल्डला ऑटिझम आहे तर दुसऱ्या चाइल्डला देखील ते ऑटिझम होऊ शकतं. इज इट मिथ और फॅक्ट? हा फॅक्ट आहे. तुम्ही कधी विचार केलात का की काही मुलं आवाजाला पटकन घाबरतात, चिडतात, काहींना गर्दीत राहणं खूप अवघड जातं, किंवा काही जण लहानपणापासूनच स्वतःच्याच दुनियेत हरवलेली असतात. हे सगळं फक्त लाजाळूपणाचं लक्षण नाही आहे, तर त्यांना ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर म्हणजेच ASD असू शकतो. तुम्हाला कदाचित माहिती नसेल की ऑटिझम असणाऱ्या व्यक्तींमध्ये काही युनिक क्वालिटीज देखील असतात, जसं की इलॉन मस्क. मुलांच्या भविष्यासाठी पालकांनी काय करायला पाहिजे याची उत्तरं आपल्याला आज या पॉडकास्टमध्ये देणार आहेत डॉक्टर सोनाली घुमरे. मॅम नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं बोल मराठी या यूट्यूब पॉडकास्टवरती. मला असं वाटतं आजचा विषय खूप गंभीर आहे आणि पालकांसाठी तर खूप महत्त्वाचा असणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर मला थोडंसं हे समजून सांगा की आज मुलांमध्ये, लहान मुलांमध्ये ऑटिझम किंवा आपण ज्याला म्हणतो की लाजाळूपणा म्हणा किंवा लवकर मिसळत नाहीत एकमेकांमध्ये, तर ते प्रमाण खूप वाढलं आहे, बरोबर? मग ऑटिझम सायंटिफिकली किंवा मेडिकली ऑटिझम हे बिहेवियर म्हणजे नेमकं काय, ऑटिझम म्हणजे नेमकं काय, थोडंसं ते मला अगोदर समजून सांगा. आता ऑटिझम हा एक डिसीज आहे का? तर नाही, हा एक डेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे ज्याला आपण न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर म्हणतो. बरं. डिसीज म्हणजे मला ताप आलाय, मी औषधं घेतली, मी बरा होणार. इट्स अ कंडिशन लाईक अ डायबिटीज और हायपरटेन्शन. आता जर मराठीतून सांगायचं झालं तर ऑटिझम म्हणजे काय, तर स्वमग्नता. जी मुलं स्वतःमध्ये जास्त मग्न आहेत, ज्यांना आजूबाजूला काय चाललंय, आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटमध्ये ज्यांना जास्त इंटरेस्ट नाही आहेत, अशा लोकांना आपण म्हणू शकतो की ते स्वमग्न आहेत. आता थोडीफार लक्षणं जर आपण बघायला गेली तर त्यांचा आय कॉन्टॅक्ट नसतो. जर त्यांना तुम्ही आवाज दिलात तर ते तुमच्या नावाला रिस्पॉन्स नाही करत. किंवा असं कंप्लेंट्स येतात की मी 2-3 वेळा आवाज दिला तर माझं मूल एकदा बघतं. इवन त्यांना एकटं खेळायला आवडतं. स्पीच डिले दिसतो. काही लोकांना टच केलेलं नाही आवडत, आपण त्याला सेन्सरी कन्सर्न्स म्हणू शकतो. किंवा कुकरची शिट्टी वाजली, मिक्सर वाजला की जी मुलं कानावर हात ठेवतात, असे काही ज्यांच्यामध्ये सेन्सरी कन्सर्न्स दिसतात. ज्यांचे सोशल स्किल्स कमी असतात, लाईक मला आजूबाजूला मिक्स व्हायला नाही आवडत आहे, मी एकटा खेळतो, अशा तुम्हाला कंप्लेंट्स येतात की माझं मूल एकटं खेळतं. खूप रिपिटेटिव्ह काही ॲक्शन्स तुम्हाला दिसतात ज्याच्यामध्ये मूल फक्त एका रोमध्ये गोष्टी लावतंय किंवा हँड फ्लॅप करतंय. एखादी गोष्ट रिपीटेटेडली करायला आवडणं हे पण तुम्हाला दिसू शकतं. तर हे सगळे सिम्पटम्स मला दिसत आहेत, तर मग मला ऑटिझम आहे का? तर असू शकतो. सगळे सिम्पटम्स दिसले तर ऑटिझम आहे का? तर नाही. 2-3 सिम्पटम्स दिसत आहेत तरी तुम्ही स्पेक्ट्रममध्ये येऊ शकता. अगेन तसं तुम्ही म्हणताय की जर माझं मूल बोलत नाहीये आणि ते ऑटिझमपेक्षा कसं वेगळं आहे, तर सगळं करते, आय कॉन्टॅक्ट करते, रिस्पॉन्स करते, कमांड फॉलो करते, फक्त बोलत नाहीये, सोशल स्माईल पण करते, तर हो, तुमच्या मुलाला स्पीच डिले असू शकतो. पण बाकीचे ॲस्पेक्ट पण आहेत, प्लस स्पीच डिले आहे, तर खरंच तुम्ही एक कन्सर्न घेऊ शकता की हे ऑटिझम आहे का. बरं. पण आता एका पॅरेंटनं सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे कोणत्या वयामध्ये हे समजतं मला ते एकदा समजून सांगा. आणि खूप साऱ्या मुलांचं नॅचरल बिहेवियर पण तसं असू शकतं ना. सपोज आता आपण आजूबाजूला पाहतो, एखादा मुलगा आपल्याला दिसतो की तो जास्त रमत नाही आहे किंवा मुलांमध्ये त्याच्या मिक्स होत नाही आहे, त्याचे त्या एज ग्रुपमध्ये तो आहे तो मिक्स होत नाही आहे, तर जरुरी नाही आहे की त्याला ते ऑटिझमच असावं, बरोबर? सो ते कुठल्या वयामध्ये ते डायग्नोज होऊ शकतं? पहिला तर तुम्हाला
खूप अर्ली एजमध्ये समजतं की पहिल्यांदा मूल काय करतं, आजूबाजूला आई वडिलांचा आवाज आला तर ते टर्न होऊन बघायला लागतं, ते तुमच्या आवाजाला हसायला लागतं, कोणीतरी त्याला खेळवलं तर ते सोशल स्माईल करतं. तर हे सगळे गोष्टीही कधी कधी दिसत नाहीत. त्याच्यानंतर आपल्याला कधी कळतं तर 2.5 मध्ये मुलं मला दे, मला नको. मेनली तुम्हाला दिसतं स्पीचमध्ये, जेव्हा मूल बोलायला लागतं तेव्हा आपल्याला 2-2.5 वर्षामध्ये आपल्याला ते समजू शकतं. 2 वर्षाच्या आधी समजू शकतं जर तुम्ही बारीक बघितलं तर. बारीक म्हणजे कसं? जर तुम्ही त्याचे सोशल स्किल्स बघितले, आवाज दिला तर सिंपल. जर माझे बाबा चावी घेऊन बाहेर चाललेत आणि मी मागे लागतोय तर मला हे समजतंय की माझे बाबा गाडी घेऊन बाहेर चालले, मला फिरायला जायचं. किंवा घरात कोणीतरी आलं तर मी आपसुकच उड्या मारतीये किंवा टाळ्या वाजवतीये, तर मला माझं अंडरस्टँडिंग चांगलं आहे. प्लस 2 वर्षाचं मूल मला दे, मला नको इतक्या शब्दात बोलतं. सोशल स्किल, स्पीच डिले आणि कम्युनिकेशन किंवा इंटरॅक्शन जर तुम्हाला कमी वाटतंय तर तुम्ही कन्सर्न घेऊ शकता. कधी कधी असं पण होतं की सगळं नॉर्मल होतं, 2.5 वर्षांपर्यंत नॉर्मल होतं आणि अचानक माझं मूल नाही बोलत आहे. आधी बोलत होतं मॅडम, आता नाही बोलत आहे. हा एक कन्सर्न खूप जास्त असतो. हे स्पीच रिग्रेशन पण ऑटिझम मध्ये दिसतं. म्हणजे असं होतं की सगळं मूल बोलतं, 2.5 वर्षापर्यंत सगळं नॉर्मल होतं, आय कॉन्टॅक्ट करत होतं, बघत होतं, बोलत होतं, आई बाबा बोलत होतं आणि आम्हाला असं झालं माहित नाही, अचानक 1-2 महिन्यात आमच्या लक्षात आलं की आता हे मूल नाही बोलत नाही. तर ते स्पीच रिग्रेशन असतं. स्पीच रिग्रेशन म्हणजे? स्पीच रिग्रेशन म्हणजे तुमचं स्पीच येतं आणि ते रिग्रेट होतं. देर इज अ सम रिझन. काय रिझन असू शकतं त्याचं? काही असू शकतं. जर तुम्ही कुठे काही मेजर चेंज झाला तुमच्या आजूबाजूला, एन्व्हायरमेंटमध्ये काही मेजर चेंज झाला. फॉर एक्झाम्पल आपण कोविड घेऊ शकतो. कोविडमध्ये जन्मलेली मुलांना कन्सर्न आले नाहीत. ज्या वयामध्ये कोविड-19मध्ये जेव्हा जी मुलं 2.5-3 वर्षांची होती त्यांचं सोशल इफेक्ट झालं. बरोबर. तर अशी बरीच लोक झाली की कोविड नंतर ह्याचा प्रिव्हेलन्स वाढला. का? कारण की मुलं घरात राहिली, सोशल स्किल्स नाही आले. आई वडील, बाबा दिवसभर ऑफिसचं काम करतात, आई दिवसभर मेड नाही तर स्वयंपाक करते, मुलगा काय करतो तो मोबाईल बघतोय, सोशल कनेक्ट केला. असंही खूप झालं की कोविड-19 नंतर स्पीच रिग्रेशन जास्त दिसले. बरोबर. आता तुम्ही मोबाईलचं उदाहरण सांगितलं तर मला एक असं विचारायचं आहे की मोबाईलमध्ये स्क्रीन टाईम जास्त असल्यामुळे किंवा आता आजकाल पॅरेंट्सला सवय आहे की मुलगा शांत बसत नाही, ऐकत नाही, त्याला यूट्यूबवरती काही कार्टून लावून दिलं किंवा एखादा व्हिडिओ लावून दिला, एखादा सॉन्ग लावून दिलं तर तो शांत बसून पाहत राहतो. तर मोबाईलचा स्क्रीन टाईम वाढल्यामुळे ऑटिझम वाढू शकतो का किंवा तो डायग्नोज होऊ शकतो का? पहिला तर मोबाईल बघितल्याने ऑटिझम होतो का, तर हे मिथ आहे, हे खरं नाहीये. नाही होत, असं नाहीये की होऊ फक्त मोबाईल बघितल्याने ऑटिझम होतो का, तर नाही. हो, माझ्यामध्ये सिम्पटम्स आहेत आणि जर मी स्क्रीन टाईम बघितला, माझा स्क्रीन टाईम जास्त असेल, मी TV बघते, मी दिवसभर 8-8, 9-9 तास स्क्रीन टाईम असलेली मुलंही मी बघितली आहेत. दिवसभर कोकोमेलन बघतायत किंवा काहीतरी पोयम बघतायत, विच इज रिपिटेटिव्ह, राईट. जर ते बघत बसल्यानंतर तुमचे सिम्पटम्स वाढू शकतात. पण फक्त मी मोबाईल बघितलाय म्हणून मला ऑटिझम आहे का, तर नाही. खूप वेगवेगळी कारणं आहेत ऑटिझमची, जेनेटिक आहेत. पण फक्त मोबाईल बघितल्याने ऑटिझम होतो का, तर नाही. हो, सिम्पटम्स वाढतात. आता एक्सप्लेन करायचं झालं तर जर आता तुम्ही मोबाईल घेऊन बसलात तर तुमचं लक्ष खाली जाणार, तुमचा सोशल कनेक्ट गेला, तुमचं आजूबाजूचं एन्व्हायरमेंटमधून शिकणं कमी झालं. मूल कुठून शिकतं? जे आजूबाजूला काय चाललंय, जे ऐकतं, बघतं, ते शिकतं. जर ते कनेक्शन तुटलं तर मग मूल कमी शिकणार आणि मग ते ऑटिझम सारखे सिम्पटम्स दाखवू शकतं. पण फक्त मोबाईल बघितला म्हणून ऑटिझम नाही होत. बरं, मला थोडंसं ते समजून सांगा की कुठल्या कुठल्या कारणामुळं ऑटिझम होऊ शकतो, त्याच्या मागचे रिझन्स काय काय असू शकतात आणि काय कशामुळे ते होऊ शकतं? पहिला तर रिसर्च सांगतो की 70-90% ऑटिझम हा जेनेटिक असतो. जेनेटिक म्हणजे आई वडिलांना जर काही जेनेटिक म्हणजे नॉट आई वडील, हे तुमचे जेनेटिक नाही आहेत, तुमचे आजी आजोबा. इट्स अ लाईक तुमची फॅमिली हिस्ट्री. तिकडे काही कन्सर्न्स असतील तर येऊ शकतो. अजून रिसर्च चालू आहे, पण फक्त जेनेटिक कन्सर्न्स माझ्यामध्ये आहेत म्हणून मला ऑटिझम होईल का, तर नाही. जर माझं एन्व्हायरमेंटही तसं असेल, माझे सोशल स्किल्स, सोशल एन्व्हायरमेंट जास्त चांगलं नसेल, जर फक्त मी आणि माझी आई वडीलच राहतोय तर मला कन्सर्न्स येऊ शकतात. असं एक रिझन नाही आहे ऑटिझमचं. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत, प्लस
जेनेटिक फॅक्टर्स आहेत, सगळं जर आपण म्हणतो ना सगळं जुळून आलं तर होईल. एकच काहीतरी रिझन आहे मग मला लगेच ऑटिझम होईल का? तर नाही, तसं नाही होऊ शकत. मला इथे एक प्रश्न पडलाय की तुम्ही म्हणतात की जेनेटिक असू शकतं, बट आपल्या फॅमिलीमध्ये म्हणजे आजी आजोबा आपल्या वेळामध्ये खूप कमी हे प्रमाण होतं मुलांचं. सो मग जेनेटिक कसं? माझ्या फॅमिलीमध्ये कोणालाच नाहीये, याच्या अगोदरही कोणाला झालेलं नाहीये किंवा ते डायग्नोस नाहीये किंवा तो बिहेवियर नव्हतं तसं, पण तरीही त्या फॅमिलीमध्ये होतं. मग जेनेटिक कसं? हा, आता जेव्हा आपण लहान होतो किंवा आपल्या आधीचे 15-20 वर्ष घ्या, तुम्ही किती मोबाईल बघितलाय लहानपणी? तुमच्या वेळेस टीव्ही होते का? नाहीच. तुम्ही खेळायला किती जायचात? पूर्ण दिवसभर ग्राउंड वरती किंवा खेळायला. की तेव्हाचं तुमच्या फॅमिलीमध्ये किती जण होते? आई वडील, आजी आजोबा, काका काकू, करेक्ट? मोठं कुटुंब होतं. प्लस आपले खेळ काय होते? आपण पकडापकडी खेळायचो, आपण लपाछपी खेळायचो, आपण आंधळी कोशिंबीर खेळायचो, आपण फिजिकल एक्सरसाइज जास्त करायचो. आपल्याला सांगायला लागायचं की आता घरात ये. आजकाल मुलांना सांगायला लागते की अरे जा बाहेर जाऊन थोडासा खेळ. तर हे कन्सर्न असू शकतात. आणि असं नाहीये की तुम्ही जरी बॅक ऑफ द हिस्ट्री जाऊन बघितलं ना, कधी कधी असं असतं की माझं मूल पण लेट बोललेलं, असं असू शकतं की मी लेट बोलली असेल, पण आजूबाजूचं एन्व्हायरमेंट खूप फेवरेबल होतं माझ्या इम्प्रुव्हमेंट. करेक्ट. आता घरामध्ये फक्त आई आहे, बाबा दिवसभर कामाला आहेत, मूल आई बोलून बोलून किती बोलेल मुलाबरोबर? नाही, प्रॅक्टिकली स्पीकिंग नाही एवढं बोलू शकत. पण त्याचबरोबर आजी आजोबा असतील, त्या तो मुलगा किती ऐकेल, किती वेगवेगळे साऊंड्स ऐकेल, खूप फास्ट बोलेल. आणि हे खरंच खरं आहे की एका घरात 2-3 मुलं असतील ना, नॉर्मली पण ते मूल खूप फास्ट बोलतं विदाउट एनी रिझन. म्हणजे जर भावंड असतील, जर मोठा भाऊ असेल त्याला, किंवा सिबलिंग्स असतील किंवा काका मामाची मुलं असतील, तरी ती मुलं पटापट बोलतात. म्हणजे मे बी मला असं वाटतं की न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये या गोष्टी जास्त, हे प्रमाण जास्त असू शकतं. ॲक्च्युली ते फेवरेबल आहे की मूल एकटं राहतं, राईट? त्याच्यामुळे ह्या कंडिशन्स, असं नाही की त्यानेच होईल, पण ते पोषक वातावरण आहे त्याला की वाढू शकतं. बरोबर. काही असं पण याच्यामध्ये आहे का की गावाकडे हे प्रमाण कमी आहे आणि शहरी भागामध्ये प्रमाण जास्त आहे? हो, असं दिसतं. एक तर असेल अवेअरनेस, इथे पटकन समजलं जातं, आणि तिथे जरा थोडं एवढा अवेअरनेस नाहीये तर लवकर नाही समजत. पण आजही गावामध्ये एकत्रित कुटुंब आहे, आजही गावातली मुलं बाहेर खेळायला जातात. आपल्याकडे खरंच आता खेळायला जायचं म्हटलं तर कुठे ग्राउंड आहेत? सगळीकडे बिल्डिंग्स आहेत. तर त्यांचे खेळ अजूनही आपल्यासारखेच जुने आहेत, फॅमिली मेंबर्स जास्त आहेत, तर तिकडे प्रमाण थोडं कमी दिसतं. अजून एक मला विचारायचं होतं की ऑटिझम सोबत काही मुलं असतात की खूप जास्त ऍक्टिव्ह देखील असतात. म्हणजे शाळेमध्ये खूप वेळेस टीचर असं बोलतात की तुमचा मुलगा खूप डिस्टर्ब करतो, धिंगाणा घालतो, किंवा लहान वयातच की नॉटीनेस, खोडकरपणा खूप आहे त्याच्यामध्ये. मग त्या मुलांना पण ऑटिझम असू शकतो का? आता हे जे तुम्ही सिम्पटम्स सांगतायत हे ऑटिझममध्ये येतात, पण त्याच्यापेक्षाही जास्त ADHD हे डायग्नोसिस येतं. ADHD म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर. ज्यांच्यामध्ये, आता नावातच आहे, ज्यांच्यामध्ये अटेन्शन नाही आहे आणि हायपर ॲक्टिव्हिटी दिसते. आता जर क्लासरूम चालू आहे, टीचर शिकवत आहेत आणि मी जाऊन कोणाची तरी खोडी काढतीये, मी एका जागेवर बसत नाही आहे, मी क्लासरूममध्ये फिरतीये, तर हे सगळे सिम्पटम्स ऑटिझमपेक्षा पण जास्त येतात ADHDमध्ये. पण आता ऑटिझम आणि ADHD एकत्र असू शकतो का? तर येस. काही पेशंटला ऑटिझम ASD विथ ADHD असं डायग्नोसिस असतं, त्याला आता AUHD बोलतात, ऑटिझम विथ ADHD. तर हे डायग्नोसिस असू शकतं. बट ऑटिझम ज्यावेळेस मुलांना असतं तर त्यावेळेस ते मुलं सोशली कनेक्ट होत नाहीत, एकटा राहतो. बट ज्यावेळेस त्याला ADHD आपण ज्यावेळेस त्याला म्हणतो त्यावेळेस तो खूप जास्त खोड्या करतो किंवा काहीतरी त्रास देतो. हे दोन्ही खूप अपोजिट नाही आहे? हे अपोजिट जरी असलं तरी ऑटिझममध्ये जसं आपण आधी डिस्कस केलं तसं सेन्सरी कन्सर्न्स, जर एखाद्या ऑटिझमच्या मुलाला सेन्सरी कन्सर्न्स नाही आहेत, एक हायपर सेन्सिटिव्ह असतात, एक हायपोसेन्सिटिव्ह असतात. जे हायपोसेन्सिटिव्ह असतात ते जास्त ती गोष्ट सीक करतात. जर मला टच आवडत नाही आहे तर
मी अवॉइड करेल, राईट? बरोबर. दॅट इज हायपर सेन्सिटिव्हिटी. आणि जर मला हात लावलेला समजतच नाही आहे, मी हायपोसेन्सिटिव्ह आहे, तर मी जास्त टच करेल किंवा एखाद्या गोष्टीला वारंवार हात लावून पाहिजे. अगेन आता ADHD आणि ऑटिझममध्ये वेस्टिब्युलर सिस्टीम असते. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जसे सेन्सेस असतात, विजन, टॅक्टाईल, ऑडिटरी, वेस्टिब्युलर. वेस्टिब्युलर मीन्स मुवमेंट. जेव्हा तुम्ही एका स्विंगवर बसता तर तुम्हाला समजतं ना की मी मूव्ह करते, राईट? काही जणांना त्याची हायपर सेन्सिटिव्हिटी असते मुवमेंटची, आणि काही हायपोसेन्सिटिव्ह असतात. आता जे हायपोसेन्सिटिव्ह असतात ते खूप तुम्हाला पळताना दिसतात किंवा खूप, कारण की त्यांना तो सेन्स कमी होतो की समजतच नाही की त्यांची बॉडी एवढी फास्ट मूव्ह होते. तर तिकडे तुम्हाला जर एखाद्या ऑटिझमच्या पेशंटला तो वेस्टिब्युलर सेन्स त्याचा हायपोसेन्सिटिव्ह असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला हायपर ॲक्टिव्हिटीचे फीचर्स दिसू शकतात. कारण त्याच्या बॉडीला ते समजतच नाहीये की तो जास्त मूव्ह होतोय, त्याला काही पडू शकतो किंवा त्रास होऊ शकतो, धोका आहे त्याचा. सो त्याचं ब्रेन ते मे बी अडॅप्ट करत नाही. कधी बॉडी अवेअरनेस कमी असतो, इथून पडलं की मला लागेल हे नाही समजत. खूप वेळेस असंही होतं की पॅरेंट्सला असं वाटतं की अरे लहान आहे, नाही लहान वयामध्ये सगळंच खोड्या करतात, जसं जसा मोठा होईल तसं तसं त्याचं या खोड्या करणं कमी होऊन जाईल किंवा शांत होऊन जाईल. किंवा आपणही ऐकतो की तुझे घरामध्ये अरे हा लहानपणामध्ये खूप खोड्या करायचा, मस्ती करायचा, पण जसं जसं मोठा झाला तसं तसं तो शांत झाला, समज आली त्याला ना, बाहेर वावरायला लागला. तर हे खरंच होतं. आणि हा पण ऑटिझमचा प्रकार असू शकतो का? आता पहिला तर तुम्ही 5 ते 10 वर्ष आधी तुमच्या अंडरस्टँडिंगमध्ये आणि आत्ताच्या अंडरस्टँडिंगमध्ये फरक आहे का? हो, डेफिनेटली आहे. कोणती थेरपी घेतली तुम्ही? नाही. कळलं मला काय म्हणायचं आहे? विथ एज अंडरस्टँडिंग वाढतं. का वाढतं? आपण एन्व्हायरमेंटमधून शिकतो. पण जर नॉर्मली अंडरस्टँडिंग वाढू शकतं तर त्या मुलाचंही वाढेल, बरोबर. पण जर मला सिम्पटम्स आहेत, मला ऑटिझमचे सिम्पटम्स आहेत, माझा आय कॉन्टॅक्ट पुअर आहे, मी रिस्पॉन्स नाही करत आहे, मी सोशल एन्व्हायरमेंटमधून कमी शिकते आहे, तर आपसुकच मी कमी शिकेल. फक्त वय वाढल्याने त्याला गोष्टी येतील का? तर थोड्याफार प्रमाणात येतीलही, मी असं नाही म्हणत नाही येणार, पण त्या एज अप्रोप्रिएट येतील का? तर नाही येणार. म्हणून जर तुम्हाला डायग्नोसिस आलंय, कधी कधी असं होतं की 1-1.5 वर्षात मुलं पालक घेऊन जातात की सर मॅडम हा बोलत नाहीये, तर येतं की तुम्ही असेसमेंट करा, किंवा असेसमेंटही करतात पालक, बघतात की हो आता हे हाय रिस्क ऑफ ऑटिझम मध्ये दिसतंय, आणखी मूल लहान आहे, तुम्हाला ऑटिझमचा डायग्नोसिस देणार नाहीत, ते आर सेज की हाय रिस्क ऑफ ऑटिझम येत आहे स्केलमध्ये. तर त्याच्यानंतरही पालक जर असं म्हणत असतील की नाही मोठं झाल्यावर शिकेल, नंतर करेल, तर तसं न करता जर त्या मोमेंटला जर तुम्ही हेल्प घेतली, थेरपी घेतली, तर अजून चांगल्याने करेल. मग आता याच्यावरतीच मला थोडंसं सांगा की जर आज एखाद्या पॅरेंटला समजलं की त्याच्या मुलाला ऑटिझम आहे किंवा फीचर्स आहेत, किंवा ऑटिझम तर लगेच डायग्नोस नाही होणार, बट त्यांना दिसत आहेत की याच्यामध्ये ते फीचर्स आहेत किंवा ते सिम्पटम्स दिसत आहेत, तर त्यांच्याकडे काय काय ऑप्शन्स आहेत ट्रीटमेंट घेण्यासाठी, जेणेकरून त्यांचं बाळ जे असेल ते लवकर बोलायला लागेल? पहिला तर तुम्ही खरंच ऑब्झर्व करा की तुमचं मूल एज अप्रोप्रिएट बोलतंय का. तर त्याच्यासाठी आता सगळीजण मोबाईल वापरतात. जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही मोबाईलवर सर्च करून बघू शकता की कोणत्या एजमध्ये मूल किती बोलतं. 2 वर्षाचं मूल 2 वर्ड्समध्ये बोलतं, 3 वर्षाचं मूल 2.5-3 वर्षाचं मूल सेंटेन्सेसमध्ये बोलतं, 3.5 नंतर मूल सगळं बोलतं, कम्युनिकेशन येतं. त्याच्या आधी 1 वर्ष 2 वर्ष आधी एक्सप्रेसिव्ह लँग्वेज असते, गेस्चर्स असतात, म्हणजे लँग्वेज डेव्हलप व्हायला वेळ लागतो, पण त्याच्या आधीचं जे कम्युनिकेशन असतं, आय कॉन्टॅक्ट असतो, हे जर तुम्हाला कमी दिसतंय तर खरंच तुम्ही कन्सर्न घ्या. असं तर होणार नाही ना की माझं बाळ नाही बोलत आहे 1.5-2 वर्षामध्ये, लगेच त्याला ऑटिझम लिहून देतील आणि लगेच कुठे ॲडमिट करतील, असं काहीच नाही होणार आहे. सो काय काय ट्रीटमेंट मेथड्स असू शकतात? एक थेरपी तुम्ही सांगितलं. पहिला तर तुम्ही नॉर्मल तुमच्या पिडियाट्रिशियनकडे जाऊ शकता, कारण की नॉर्मल सर्दी खोकला झाल्यानंतरही ते पिडियाट्रिशियन कधी कधी तुम्हाला सांगतात की हा बोलत नाहीये, तुम्ही एखादा कन्सर्न घ्या. तर मेनली थेरपी तुम्हाला खूप इफेक्ट करतं, कारण की इट्स नॉट अ मेडिसिन, राईट? तुम्हाला असं नाही की मी माझ्या मुलाला मेडिसिन कसे देऊ एवढ्या लहान वयात. इट्स अ प्ले थेरपी, ज्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी थ्रू गोष्टी केल्या जातात. थेरपीमध्ये अशा काय गोष्टी करतात की ज्याने ते इम्प्रूव्हमेंट येते? पहिला तर जेव्हा तुम्ही कोणत्याही ऑक्युपेशनल थेरपिस्टकडे गेलात ते पहिला तुमचं असेसमेंट करतात. त्या असेसमेंटमध्ये ते तुम्हाला प्रश्न विचारतात की डेव्हलपमेंट कशी होती, किती वयात किती बोलतोय, अर्ली मोटर माइलस्टोन कधी आले, कोणतं माइलस्टोन राहिलं का, त्याच्यानुसार एक
प्लॅन बनतो की खरंच आता हा मूल बघतंय पण रिस्पॉन्स टू नेम करत नाही, आय कॉन्टॅक्ट करतंय पण इल सस्टेन करतंय. इल सस्टेन म्हणजे मी बघतीये आणि मी नंतर बघत नाहीये, मेंटेन नाही करत आहे, किंवा 4 वेळा आवाज दिल्यानंतर एकदा येतंय. तर एक असेसमेंट झाल्यानंतर गोल्स बनतात आणि त्या गोल्सनुसार ॲक्टिव्हिटी घेतल्या जातात. जर नाही सिटिंग टॉलरन्स आला की वी विल स्टार्ट की थोडं स्पीच थेरपी घ्या. स्पीच थेरपीमध्ये काय असतं? स्पीच थेरपी म्हणजे आता त्याच्या नावातच आहे की स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट, राईट. त्याच्यामध्ये तुम्हाला कम्युनिकेशन कसं करायचं. आता कम्युनिकेशन और स्पीच म्हणजे फक्त बोलणं का, तर नाही. आता आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपले हावभाव बदलतात, एक्सप्रेसिव्ह लँग्वेज असते. ह्या सगळ्या गोष्टी स्पीच थेरपीमधून येतात. सो अजून कुठली थेरपी आहे? ऑक्युपेशनल थेरपी सांगितली, स्पीच थेरपी सांगितली, बिहेवियर थेरपी असते. आता बिहेवियर थेरपी कोणाला करतात तर थोडं मोठं झाल्यानंतर ऑटिझमची बरीच मुलं तुम्हाला जिद्दी दिसतात, हट्टी दिसतात. सगळं येतंय, मला नाही करायचं, मला बोलता येतंय पण मी हातानेच दाखवेल, मी पॉइंटिंगनेच करे, तू समजून घे. जर नाही समजत आहे किंवा तुम्ही त्याच्या हातातली एखादी गोष्ट काढून घेतली तर ते स्नॅचिंग करतील, थ्रोईंग करतील, बायटिंग करतील, पुलिंग पुशिंग करतील. असे काही बिहेवियर कन्सर्न्स ज्यांच्यामध्ये दिसतात, नॉन रिलेटेड टू सेन्सरी कन्सर्न्स. सेन्सरी कन्सर्न्समुळे नाही करत आहे पण फक्त हट्ट म्हणून करतोय, तर अशा लोकांना किंवा अशा मुलांना आपण बिहेवियर थेरपी देऊ शकतो, जे की ॲडॅप्टिव्ह बिहेवियर थेरपी बोलतात, अप्लाइड बिहेवियर थेरपी बोलतात. बरं, आता या सगळ्या ज्या थेरपीज तुम्ही सांगितल्या मला, बिहेवियर थेरपी, OT आणि स्पीच थेरपी, त्याच्यामधली सगळ्यात प्रभावी कुठली असते? आता प्रभावी असं मी एका पण थेरपीला नाही बोलणार, कारण की जर आय कॉन्टॅक्ट, रिस्पॉन्स, कमांड फॉलोईंग, अटेन्शन कॉन्सन्ट्रेशन नाही आहे, सिटिंग टॉलरन्स नाही आहे, तर वी विल सजेस्ट की तुम्ही ऑक्युपेशनल थेरपी घ्या. बरं, जसं जसं ऑक्युपेशनल थेरपीने त्याचा सिटिंग टॉलरन्स येईल, आय कॉन्टॅक्ट येईल, रिस्पॉन्स येईल, तसं मूल आणि पण तरीही कमी बोलतंय, एज अप्रोप्रिएटली अजूनही नाही बोलत आहे, तर मग आम्ही बोलतो की आता सायमल्टेनियसली विथ OT तुम्ही स्पीच चालू करा. आता OTचा रूम जर तुम्ही बघितला तर तुम्हाला स्विंग दिसेल, मोठा असतो OTचा रूम, पण स्पीच थेरपीचा रूम आता आपण कसे बसलोय समोरासमोर, असं ते बसवून स्पीच थेरपी शिकवतात. असं बसण्यासाठी मुलामध्ये सिटिंग टॉलरन्स तर पाहिजे. जेव्हा मी बोलतीये, मी काय बोलतीये त्याच्यासाठी तुमचं माझ्याकडे लक्ष पाहिजे, आय कॉन्टॅक्ट पाहिजे, थोडा सिटिंग टॉलरन्स पाहिजे, सिम्पल कमांड फॉलोईंग पाहिजे, आणि मग चालू होते स्पीच थेरपी. आता थर्ड येते बिहेवियर. माझं मूल काही बिहेवियर करत नाही आहे तर मला बिहेवियरची खरंच गरज नाही आहे. असं नाही आहे ऑटिझम झाला म्हणजे मी OT लावणार, मग मी स्पीच लावणार, मग मी बिहेवियर लावणार, असं नाही आहे. तुमच्या मुलाला बघून डिसाईड होतं. कधी कधी असंही होतं एखादं ऑटिझमचं मूल आय कॉन्टॅक्ट करते, रिस्पॉन्स करते, सगळं करते, फक्त थोडंसं स्पीच डिले दिसतंय, तर देर इज नो नेसेसरी की पहिला OT चालू केलं पाहिजे, असं काही क्रोनॉलॉजिकल ऑर्डर नाही आहे. तुम्ही डिरेक्टली पण कन्सर्न घेऊन करा की स्पीच थेरपी स्टार्ट होईल, किंवा सगळं येतंय, मूल बोलतंय, सगळं येतंय, फक्त हट्टी आहे, तर डिरेक्टली तुम्ही बिहेवियर थेरपी करा. आता मला अशाही काही गोष्टी सांगा तुम्ही की एखादा पॅरेंट असतील जे पॉडकास्ट पाहत आहेत आणि त्यांना असं समजून घ्यायचं असेल की घरामध्ये त्यांनी कसं बिहेव केलं पाहिजे किंवा घरामध्ये काय थेरपी ते घरातल्या घरी देऊ शकतात, अशा काही सांगू शकता? आता खरं सांगायचं तर आई वडील घरच्या घरी भरपूर गोष्टी करू शकतात. पहिल्या 5 वर्षामध्ये तुम्ही बेसिक गोष्टी त्याला शिकवा. पहिला तर स्वतः आंघोळ करणं, स्वतःच्या हाताने खाणं, स्वतःचे कपडे घालणं, टॉयलेट ट्रेनिंग आणि ग्रूमिंग असेल, सेल्फ केअर सगळ्यात पहिला शिकवा, विच इज ADL, डेली लिव्हिंग ॲक्टिव्हिटीज तुम्ही सगळ्यात पहिला शिकवा, जे की खरंच खूप वर्षांपर्यंत आईच करत असते, मुलाला करता येतंय नाही पण मी करतेय त्याचं, असंही काही पालक सांगतात. मग उगाचच मूल स्वतःच्या हाताने खाते तर खाऊ देत ना त्याला. या बेसिक गोष्टी पहिल्या तुम्ही शिकवा. तर आजकाल या गोष्टी ऑटिझम म्हणा किंवा ADHD म्हणा हे वाढत चाललंय, म्हणजे फ्रिक्वेन्सी ही वाढती आणि आपल्याला पाहायला मिळतात आज सोसायटीमध्ये असे चाइल्ड असतात, पाहायला मिळतात. तर गव्हर्नमेंटचं काही याच्यामध्ये काही स्कीम्स किंवा गव्हर्नमेंटच्या काही योजना याच्यामध्ये आहेत का की जे डायग्नोज वगैरे करतायत किंवा जे हेल्प करतायत अशा? हो, आत्ता बघायला गेलं ना 5-6 वर्षात ऑटिझमचं प्रमाण खरंच वाढलं. आफ्टर कोविड बरेच असे पेशंट आहेत की केसेस वाढत चालल्यात. तर खरंच गव्हर्नमेंटही करतं आहे की अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर्स चालू करत आहेत, म्हणजे हॉस्पिटलमध्ये एक प्रॉपर सेटअप ज्याच्या वन रूफ अंडर तुम्हाला मेडिसिन्स, थेरपी, सगळ्या थेरपीज सगळं मिळेल. असे तर पुण्यामध्ये किती असतील?
पुण्यामध्ये दीनानाथला आहे, KM ला आहे, मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये सेंटर्स आहेत. मुंबईमध्ये सायनला आहे, KM मध्ये आहे, नायरमध्ये LDचं सेक्शन चालतं. बऱ्यापैकी आहेत आणि अजून सरकार वाढवतंय, जे की आधी इतकी गरज नव्हती, आता खरंच गरज वाढली आहे. तर असं नाही की गव्हर्नमेंट काही करत नाही, गव्हर्नमेंट करतंय. प्लस दिशा अभियानच्या अंतर्गत स्पेशल स्कूल वाढवतंय. आता सरकारने इन्क्लुझिव्ह क्रायटेरिया आणलाय. आता इन्क्लुझिव्ह क्रायटेरिया फॉर स्कूल काय आहे, तर तुम्ही एखाद्या मुलाला स्कूलमध्ये घेण्यापासून नाही बोलू शकत नाही. हे जे चाइल्ड आहे याचं बिहेवियर वेगळं आहे, बट जर त्याला मी एका अशा मुलांच्या स्कूलमध्ये टाकलं की जिथं बाकीच्या मुलांचं बिहेवियर नॉर्मल आहे त्याच्या कम्पॅरेटिव्हली, मग तिथे त्याला त्रास नाही होऊ शकत त्या गोष्टीचा, की ते मुलं पाहून तो घाबरू नाही शकत किंवा त्याला काही असं त्रास होऊ शकतो का तिथे? नाही, असा त्रास होईल का? जेवढं मी नॉर्मल बिहेवियर बघेल किंवा मी जेवढं नॉर्मल मुलांमध्ये राहील तेवढं मी नॉर्मल होईल, राईट? कारण की ही मुलं बघून शिकतात, जसं आपण आधी बोललो. जर माझे सेन्सरी कन्सर्न्स कमी असतील, हो मला अजिबातच हात लावलेला आवडत नाही, अचानक उठून मला शाळेत टाकलं तर मग मी एका कोपऱ्याला बसेल, मी अजिबातच मिक्स होणार नाही. जर मी मिक्स होणार नाही तर शिकणार नाही. पण विथ थेरपी, मी असं नाही म्हणते की फक्त थेरपी घ्या, विथ थेरपी जर तुमचे सेन्सरी कन्सर्न्स कमी होतात, आय कॉन्टॅक्ट येतोय, रिस्पॉन्स येतोय आणि मग तुम्ही स्कूल चालू केली तर ही मुलं पुढे जातात. फायदाच होईल त्यांना, तिथे गेल्यावरती फायदाच होईल. बरं, अजून एक मला विचारायचं होतं की प्रेग्नन्सीमध्ये काही गोष्टी ची काळजी न घेतल्यामुळे हे होऊ शकतं का? आता असं नाही आहे की प्रेग्नन्सीमुळे मध्ये मला काहीतरी झालं आणि मग ऑटिझम झाला, हे इतकं प्रूव्हन नाही आहे. पण असं बघितलं गेलंय की कधी कधी स्ट्रेसफुल प्रेग्नन्सी असेल तर कन्सर्न दिसू शकतात. पण फक्त खरंच स्ट्रेसफुल प्रेग्नन्सी होती म्हणूनच ऑटिझम झालाय का, तर वाईस वर्सा नाही, असू शकतं. बरं, प्रेग्नन्सीमुळेही होऊ शकतं. फक्त स्ट्रेसफुल प्रेग्नन्सी असेल, काही आधीचे कन्सर्न्स असतील किंवा कधी कधी मिसकॅरेजेस असतात जे की जेनेटिक कन्सर्नमुळे झालेले असतात आणि देन यू कन्सीव्ह आणि मग पुढे कधी कधी जाऊ शकतात. बरं, त्यामुळे सगळे सांगतात की प्रेग्नन्सीमध्ये आईनं थोडंसं हॅपी राहिलं पाहिजे, स्ट्रेस फ्री राहिलं पाहिजे. इट्स अगेन ऑटिझम इज अ मेंटल म्हणण्यापेक्षा न्यूरो डेव्हलपमेंटल कंडिशन आहे, जे की तुम्हाला असं काही ब्लड टेस्ट मधून ऑटिझम नाही समजत, तुमच्या बिहेवियर मधून समजतो. तर जर तुम्ही, आणि इट्स अ गुड, राईट, होतोय नाही होतोय याच्यापेक्षा जर तुमची प्रेग्नन्सी 9 महिन्यांची हेल्दी असेल, इट्स बेटर चान्सेस की छानच गोष्टी होतील पुढे. तर ट्राय करा की तुम्ही हॅपीली गोष्टी कराल. बरोबर. शाळेमध्ये या मुलांना काही असं एज्युकेशन मिळायला काही त्रास होतो का जर त्यांना शाळेमध्ये टाकलं तर? आता जरी मी आधी म्हणाले सरकारने इन्क्लुझिव्ह क्रायटेरिया आणला असला तरी आम्हाला असं दिसतं काही स्कूल घेतात, काही नाही घेतात. ठीक आहे. मला एक सांगा की सपोज जर एखादा मुलगा आहे ज्याला असे काही सिम्पटम्स दिसत आहेत, आपल्याला बिहेवियरल सिम्पटम्स दिसत आहेत, तर खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये त्याच्या आहारामध्ये जर काही चेंजेस केले तर इम्प्रूव्हमेंट दिसू शकते का, किंवा त्यांनी काही गोष्टी अवॉइड करायला पाहिजेत का खाण्यामध्ये? बसली आहे क्लिनिकमध्ये, मी थेरपीसाठी केली आणि माझ्या आजूबाजूला अजून 4 मुलांचे पॅरेंट्स बसलेत, तर आपसुकच डिस्कशन होतं की माझ्या मुलाचं दूध बंद केलं किंवा मी माझ्या मुलाचं गहू बंद केला आणि मग गोष्टी दिसल्या, मग ते ब्लाइंडली फॉलो केलं जातं. मग त्यांनी बंद केलं म्हणून मी बंद करते, किंवा मी कुठेतरी वाचलं आहे, मी कुठेतरी ऐकलं आहे म्हणून मी स्वतःहून माझ्या मुलाचं डाएट चेंज करते विदाऊट एनी कन्सर्न. तर तसं खरंच नाही केलं पाहिजे. जर तुम्हाला डॉक्टरने सांगितलं आहे की ह्या मुलाचं दूध बंद करा किंवा ह्या मुलाचं हे डाएट फॉलो करा, तरच तुम्ही करा. कोणीतरी सांगितलं आहे, कोणाच्या तरी मुलाला इम्प्रूव्हमेंट आली आहे किंवा मी कुठेतरी वाचलंय, हे स्वतः ठरवून गोष्टी करू नका. आणि की डाएट ही अशी गोष्ट आहे ना जी तुमची ओव्हरऑल हेल्थ ठरवते. बरोबर. 5 वर्षांपर्यंत तुमची ब्रेन डेव्हलपमेंट खूप छान होते, तुमची फिजिकल डेव्हलपमेंट होते. ज्या डेव्हलपमेंटमध्ये सगळ्यात मोठा हात कशाचा आहे तर डाएटचा आहे. अचानक मी एखादी गोष्ट बंद केली तर त्याचे वेगळे परिणाम दिसू शकतात. म्हणून जर तुम्हाला खरंच डाएट फॉलो करायचं आहे तर तुम्ही एक प्रॉपर कन्सर्न घेऊन करा. काही वेळेस मी असं ऐकलं की डॉक्टर सजेस्ट करतात की शुगर इनटेक या मुलांचा कमी असावा, जेणेकरून ते थोडंसं हायपर ॲक्टिव्ह थोडीशी कमी होऊ शकते किंवा ते सिम्पटम्स कमी होतात. इट इज ट्रू? शुगर कंटेंट कमी
आम्ही पण सांगतो की कमी करा, जेणेकरून हायपर ॲक्टिव्हिटी कमी होते. इवन पॅकेट फूड कमी सांगतो, जे चिप्स लेस कुरकुरे येतात हे पण आम्ही कमी सांगतो. पण हे तुमच्या मुलाला बघून सांगितलं जातं. आता फक्त इवन ह्या पॉडकास्टमध्ये पण असं नाहीये की आता मी सांगतेय बंद करा म्हणून अचानक सगळ्यांनी शुगर बंद केली, तसं नको. तुमच्या जे थेरपिस्ट असतील किंवा जे तुमचे डॉक्टर असतील, तुम्ही त्यांच्या कन्सर्नने गोष्टी बंद करा, कारण की ते तुमच्या मुलाला बघून सांगितलंय. बरोबर. सो आता आजकालच्या याच्यामध्ये याच्यावरती काही रिसर्च वगैरे झालेला आहे का? थोडंसं मला त्याबद्दल सांगू शकाल का? काही रिसर्च असेल, काही स्टडी असेल एखाद्या युनिव्हर्सिटीचं, मे बी इंडियामध्ये असेल की आउट ऑफ इंडिया असेल, काही स्टडीज आहेत? आता ॲक्च्युली बरेच स्टडी करतायत, मेनली डाएटवर करतायत किंवा प्रिव्हॅलन्सवर करतायत की आता किती वाढलं आहे, काय रिझन्स आहेत, तर स्टडी चालू आहेत. पण असे काही त्याच्यातूनच आलं आहे की जेनेटिक कन्सर्न्स आले आहेत किंवा एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आलेत. हे सगळे स्टडी ऑन गोईंगच आहेत. असं नाही आहे की अजूनही त्यांनी हे नाही शोधलं आहे की खरंच हेच रिझन आहे ऑटिझमचं. खूप सारे स्टडी, आता मेडिसिनचे स्टडी चालू आहेत. असे बरेच स्टडी झाले की या मेडिसिनने इम्प्रूव्हमेंट येते आहे, पण त्यांचे सॅम्पल साईज खरंच छोटे आहेत. ते इतके मोठे नाही आहेत की त्याच्यावर खरंच रिलाय राहून म्हणजे असे पण आता मेडिसिन्स आलेत की बरा होतो आहे का ऑटिझम, तर ते ट्रायल एररमध्येच चालले. आत्ता ज्या कंडिशन्स चालल्या आहेत त्याच्यामध्येही चालू आहेत मेडिसिन. मग पॅरेंट्स खुश होतात की हो आता बरं होणार आहे. पण आयडियली बघायला गेलं तर मागचे 2-3 वर्ष आधी पण असे मेडिसिन्स आले होते आणि जे बोलत होते की बरा होणार आहे, पण खरंच नाही झालं. बट सध्या ती आता जी स्टेज आहे ती खूप अर्ली स्टेज आहे या सगळ्या रिसर्च होते, त्यामुळे मेडिसिन्स सगळे ट्रायल एरर चालू आहेत की काय इफेक्ट करतंय. आणि जर तुम्ही मला विचाराल तर आय विल सजेस्ट की जेवढं तुम्ही सगळ्या गोष्टी एकत्र कराल, मी असं नाही म्हणत की फक्त थेरपी घ्या, ओव्हरऑल डेव्हलपमेंट सगळ्या गोष्टींनी येते. अगेन फक्त थेरपीला जाऊन माझं मूल नीट होईल का, तर नाही. तुम्ही घरातही गोष्टी करा. फक्त मी रोज थेरपीला घेऊन जाते पण मी घरात काहीच नाही करत आहे, तर तसंही नाही ना. बरोबर. प्रत्येक गोष्टी सगळ्यांनी मिळून जर केली तर डेव्हलपमेंट चांगली येते. बरोबर. ऑटिझममध्ये खूप वर्षांपासून काम करतायत, तर मला थोडंसं हे समजून घ्यायचं होतं की तुम्हाला ऑटिझममध्ये या मुलांसाठी काम करण्याची प्रेरणा कशी काय मिळाली, का तुम्ही या क्षेत्राकडे वळाला? कारण तुमचं जर एज्युकेशन मी पाहिलं तर ऑक्युपेशनल थेरपीमध्ये तुम्ही मास्टर्स केलेलं आहे. सो तुमच्याकडे वेगळेही फील्ड्स होते अवेलेबल, तुम्ही पर्टिक्युलरली इथेच का आलात? आता माझं मास्टर्स झालं ऑक्युपेशनल थेरपी न्यूरोसायन्स, ज्याचं आमचं अलाइड असायचं पीडियाट्रिक्समध्ये वर्क करायचं हे डिसाइडेड होतं, पण प्रॉपर ऑटिझममध्येच वर्क करायचं हे डिसाइडेड नव्हतं. जेव्हा मी माझं करिअर स्टार्ट केलं तेव्हा आम्ही सगळे केसेस बघायचो. ऑटिझम, लर्निंग डिसेबिलिटी, डेव्हलपमेंटल डिले, सेरिब्रल पाल्सी, हे सगळे डिसीजेस होते. पण आत्ता मागच्या 5-6 वर्षात आफ्टर कोविड खरंच ऑटिझमचे केसेस वाढलेत. जेव्हा मी काम करायचे तेव्हा आउट ऑफ 10 50% होते. 50% ऑटिझम यायचे आणि 50% अदर डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स यायचे. पण आत्ता आमच्या क्लिनिकमध्ये आउट ऑफ 10 8 or 9 वी आर सेज की ऑटिझम आहे. बाकीचे CP बाय डेव्हलपमेंट खूप कमी होत गेलं आहे. बाकीचे डेव्हलपमेंटल डिसऑर्डर पण कमी झालेत, पण जसे हे कमी झालेत तसं ऑटिझम वाढलं आहे. आता ते बघता आणि ऑटिझम ही अशी कंडिशन आहे ना की डायग्नोसिस जरी सेम असलं तरी प्रत्येक पर्सन वेगळं आहे, प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगळे आहेत, बिहेवियर सगळ्याचं वेगळं आहे, प्रत्येकाचे कन्सर्न्स वेगळे आहेत. आता जेव्हा एखादं मूल आमच्याकडे येतं, पॅरेंट्स घेऊन येतात की हा मूल बोलत नाही आहे, हे मॅडम बघतच नाही आहे, किंवा ह्याला आवाज दिला तरी ह्याला समजते की नाही समजत हे आम्हाला कळत नाही आहे, की काय करायचं, आम्ही काय केलं, असे जेव्हा पॅरेंट्स येतात आणि मग जेव्हा असेसमेंट होतं, त्यांना आम्ही काउन्सिल करतो, त्याच्यानंतर थेरपी प्लॅन होतो आणि मग जेव्हा तेच मूल बोलायला लागतं, जेव्हा त्याचा ते बघायला लागतं, आय कॉन्टॅक्ट करायला लागतं, ते आईवडिलांना पहिल्यांदा आई बाबा जेव्हा म्हणतं, तर हे जेवढं त्यांच्यासाठी प्राऊड फिलिंग आहे त्याच्यापेक्षा जास्त आमच्यासाठी असतं की अरे आपण केलेलं जे काम आहे ते कुठेतरी वर्क होतं आहे. आणि ते जेव्हा आम्ही ऐकतो आणि जेव्हा ते समजतं की नाही मॅम आता हा बोलतोय, आता हा स्कूलमध्ये बसतोय, विच इज अप्रिसिएशन, राईट? की त्याच्यानंतर आम्हाला असं वाटतं की इट्स गुड की जर मी काहीतरी करते तर त्याचा आउटपुट आम्हाला छान दिसतो. तर तिथूनच असं येतं की जे आपण करू शकतो त्याच्यामुळे असं वाटतं की आता आपण ऑटिझममध्ये वर्क करतोय
तर जेवढ्यांना हेल्प करू शकतो तिथूनच प्रेरणा मिळते. मला अजून एक थोडंसं विचारायचं होतं की तुमचा म्हणजे कुठलंही करिअर किंवा कुठलंही प्रोफेशन स्टार्ट केल्यानंतर माणसाची जी फर्स्ट एक्सपिरियन्स असतो ना तो नेहमी लक्षात राहतो. तर तुमची फर्स्ट केस काय होती, तुमचा फर्स्ट चाइल्ड तुमच्याकडे आला असेल, तो काही अनुभव तुम्हाला सांगू शकाल का? आता असं नाही म्हणणार की सगळ्यात पहिला, सुरुवातीच्या काळात जे करिअर स्टार्ट केलेलं तेव्हा आमच्याकडे एक पेशंट आलेला 2 वर्ष 2 महिन्यांचा होता. आई IT मध्ये काम करणाऱ्या होत्या. तर सगळं सर्च करून आलेलं आहे की हा बघत नाहीये, बोलत नाहीये. त्यांनी गुगल सर्च करून सिम्पटम्स बघून ते आमच्याकडे आलेले आहे की आता ह्याला बघा, ह्याला ऑटिझम सारखं वाटतंय का? तर हो, तो बोलत नव्हता, बघत नव्हता, एका जागेवर अजिबात बसत नव्हता, खूप हायपर होता. म्हणजे एक गोष्ट केली, अर्धी लावली, डिस्ट्रक्टिव्ह प्ले होता पूर्ण, की कन्स्ट्रक्ट नाही करायला आवडायचं, सगळं इकडे फेक तिकडे फेक. अशा कंडिशनमध्ये ते लोक आमच्याकडे आले. तर 2.2 होता, तर डायग्नोसिस ऑटिझमचं नाही येत, 2.2मध्ये डायग्नोस नाही करत. पण असेसमेंट केल्यानंतर हे कळलं की हाय रिस्क ऑफ ऑटिझम आहे. तर आता व्हॉट इज हाय रिस्क ऑफ ऑटिझम, तर जर तुम्ही आत्ता चेंजेस नाही केले, मॉडिफाय नाही केल्या गोष्टी, तर तुम्हाला ऑटिझम होऊ शकतो, जे की तुम्हाला एका स्केलमध्ये कळतं ऑटिझम होण्याचे चान्सेस आहेत. तर त्या कंडिशनमध्ये आल्यानंतर आम्ही पहिला तर OT स्टार्ट केलं, पूर्ण असेसमेंट करून प्लॅन केला. आम्ही ट्वाइस अ वीक बोलवायचो, आठवड्यातून 2दा अर्ध्या तासासाठी आम्ही घ्यायचो आणि होम प्लॅन केला. आता शी इज व्हेरी एज्युकेटेड, तर ती त्याबरोबर सगळ्या गोष्टी करायच्या घरी. जसं त्याचा सिटिंग टॉलरन्स आला, 1-2 महिन्यात त्याचा सिटिंग टॉलरन्स आला, तो शांत जरा झाला, बघायला लागला, थोडा आय कॉन्टॅक्ट आला. देन वी स्टार्ट स्पीच थेरपी. मग जसं मी म्हणाले आधी की एकदा बसायला लागले, बघायला लागले की आपण स्पीच थेरपी स्टार्ट करू शकतो. लिटरली 6 महिन्यांमध्ये तो मुलगा मला दे, मला नको, हे सगळं बोलायला लागला. आय कॉन्टॅक्ट आला, रिस्पॉन्स आला, कमांड फॉलोईंग आली. थोडा जिद्दी होता पण विच इज फाईन, छोटा होता, सगळी इम्प्रूव्हमेंट आली. आता या गोष्टीला बरेच दिवस झालेत. तो मुलगा नॉर्मल स्कूलला जातोय. आता जर तुम्ही त्याला बघितलं तर तुम्ही म्हणणारही नाही की याने थेरपी घेतली होती. आता हे मी असं नाही म्हणत आहे की आम्ही काहीतरी जादू केली. हे मी नेहमी माझ्या थेरपीमध्ये बोलते की जेव्हा तुम्ही आमच्याकडे येता, आमच्याकडे जादूची छडी नाहीये. पण आजकाल आपली मेंटॅलिटी अशी आहे ना, म्हणजे इंडियन ॲटलिस्ट मला असं वाटतं की आपल्या मिडल क्लास लोकांची, की थेरपी इज अ वेस्ट ऑफ मनी. असं वाटतं की भलेही एज कमी आहे, मी थोडासा टाइम देतो, मे बी 5 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये वर्षभरामध्ये तो आपोआप बोलायला लागेल आणि याच्यामध्ये पैसा घालवणं म्हणजे व्यर्थ आहे, कारण आजकाल पैसाही खूप लागतो. सो तुम्हाला काय वाटतं की पैसा त्या थेरपीजमध्ये घालणं हे वेस्ट आहे की ते गरजेचं आहे? आता पहिला तर जर मूल जन्मतं, मान धरायला आपण शिकवतो का? नाही. चालायला थोडंफार शिकवतो, पण तो स्वतःहून मुलगा उठून चालायला लागतो. जर तो बोलणार असता तर तो ऑलरेडी बोलून गेला असता. 2 वर्षात 2.5 वर्षात त्याने काहीतरी शब्द बोलला असेल किंवा लेट बोलेल, पण तो बोलून गेला असता. जर तुम्हाला डायग्नोसिस आलंय तरीही तुम्ही थांबताय का? तर मी जाऊन थेरपी घेणं मला वेस्ट वाटतंय. आता जेव्हा तुम्ही बाहेरून बघता, जेव्हा ऑक्युपेशनल थेरपी होते और स्पीच थेरपी होते और एनी चाइल्ड थेरपी होते, ती प्ले बेस्ड असते. आता व्हॉट इज ऑक्युपेशनल थेरपी? व्हॉट इज ऑक्युपेशन म्हणजे माझा जॉब. आता लहान मुलाचा काय व्यवसाय असेल? खेळणं. त्याला घेऊन जी थेरपी दिली जाते त्याला ऑक्युपेशनल थेरपी बोलतात. बरोबर. आणि जर त्याला बोलायचं असतं किंवा घरी ते झालं असतं, त्याने 2 वर्षात ते आपोआपच केलं असतं. जर नाही, म्हणूनच तुम्हाला यू नीड अ हेल्प, तुम्हाला थोडासा गायडन्स पाहिजे. जर तो तुम्हाला मिळतोय तर मला नाही वाटत की जाणं येणं माझ्यासाठी इतकं इम्पॉर्टंट आहे किंवा थोडा फायनान्शियल कंडिशन्स इतक्या इम्पॉर्टंट आहेत. जर ते आपण का करतोय ना, मुलासाठी, इन फ्युचर आपण मुलासाठीच करतोय. जर तुम्ही तो टाईम, असे पण काही जण आहेत की आमच्याकडे येतात जे पॅरेंट्स येत नाहीत, त्यांचे केअरटेकर फक्त घेऊन येतात. तर मी निगेटिव्हली नाही बोलत आहे, पण तुम्ही थोडासा वेळ तुमच्या मुलाला खरंच द्या, तिथून खूप जास्त इम्प्रूव्हमेंट येते. आणि थेरपी इज अ वेस्ट ऑफ मनी म्हणण्यापेक्षा जर तुम्ही चांगल्या प्रकारे लावली तर तेच तुम्हाला व्हॅल्यू ऑफ मनी होईल. मला अजून एक प्रश्न तुम्हाला असं विचारायचा होता, समाजामध्ये हा वेगळा आहे किंवा हा बाकीच्या मुलांसारखा बिहेव नाही करत आहे, मुलींसारखा बिहेव नाही करत आहे, तर याला कसं हाताळायचं पॅरेंट्सने की हा वेगळा आहे? सगळे म्हणतात की अरे याचा मुलगा काहीतरी वेगळा आहे. पहिला तर पॅरेंट्सने स्वतः ॲक्सेप्ट केलं पाहिजे की ठीक आहे, वेगळा आहे. आता
प्रत्येक माणूस वेगळा आहे. असं नाहीये की एका घरातली 2 भावंडे वेगवेगळी असतात, एकाच आई वडिलांची तरी वेगळी आहेत. पहिला तर स्वतः एक्सेप्ट करा हा वेगळा आहे किंवा ह्याला हे जमत नाहीये. निगेटिव्हिटीकडे नका जाऊ. थोडं तुम्हीच पॉझिटिव्हली गोष्टी घेतल्यात, पॅरेंट्सनेच जर पॉझिटिव्हली गोष्टी घेतल्या तर ते मुलंही अजून करेल. जर तुम्ही त्याला हा वेगळा आहे, ह्याला कळत नाहीये किंवा ह्याला येतच नाहीये, ह्याला मी सांगितलेलं समजतच नाहीये, जरी ऑटिझम असेल तरी तुमचं मुलं ऐकतंय, तुमच्या मुलाला समजतंय. जे एन्व्हायरमेंट तुम्ही त्याला देणार आहे त्याच्यावरून त्याची डेव्हलपमेंट होणार आहे. अजून एक मला विचारायचं आहे की म्हणजे भारतामध्ये अवेअरनेस कमी आहे का या गोष्टीचा? तुम्हाला काय वाटतं की युरोपियन कंट्रीजमध्ये, अमेरिकेमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्याही कंट्रीमध्ये याचा अवेअरनेस जास्त आहे? हो, नक्कीच. अमेरिकेत किंवा आउट ऑफ इंडिया आपण जे म्हणतो, इंडिया सोडून बाकीच्या देशांमध्ये खरंच अवेअरनेस आहे. तिथे लोकांना माहिती आहे ऑटिझम काय आहे आणि ऑटिझम तिथे खूप आधीपासून वेल नोन डिसऑर्डर आहे. म्हणजे तिथले जर एखाद्या मुलाला कंडिशन्स दिसत आहेत किंवा वाटतंय की हे ऑटिझमचे फीचर्स वाटतात तर तिथे खुलेपणाने बोललं जातं, सांगितलं जातं की अरे माझ्या मुलाला हे. मी अजून एक थोडंसं रिसर्च ज्यावेळेस करत होतो त्यावेळेस मी असं स्टडीमध्ये आलं माझ्या की खूप मोठे मोठे असे नावं होऊन गेले आहेत युरोपियन कंट्रीजमध्ये किंवा दुसऱ्या देशांमध्ये की ज्यांच्यामध्ये या डिसऑर्डर्स किंवा यांचे सिम्टम्स आहेत. इवन मी काल परवाच मी अजून एक व्हिडिओ पाहिला ज्याच्यामध्ये इलॉन मस्कनं एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की त्याला एक वेळा काहीतरी शब्द त्याने वापरला की त्याला तो डिसीज म्हणण्यापेक्षा ती डिसऑर्डर त्याच्यामध्ये होते, बिहेवियरल डिसऑर्डर त्याच्यामध्ये होते. इवन जे निकोलस टेस्ला आहेत, एडिसन आहेत, तर आईन्स्टाईन आहेत, तर यांच्यामध्येही जे बिहेवियर त्यांचं होतं त्या बिहेवियरलाही जे सिम्टम्स त्यांचे होते ते ऑटिझम सारखे सिम्टम्स होते. सो त्याच्यावरती तुम्हाला काय वाटतं की त्यांच्यामध्ये होतं का? आता असू शकतं, कारण की आता हे जे तुम्ही नावं घेतायत त्यावेळेला डायग्नोसिस प्रॉपर असं डायग्नोसिस केलं गेलं नसेल, असू शकतात. असंही असू शकतं की त्यांच्यामध्ये फीचर्स असतील. आता तुम्ही त्यांच्या फीचर्समध्ये बघाल तर एक डिसिप्लिन दिसतो, एक बिहेवियर पॅटर्न दिसतो जो की आता आपण खूप छान बोलतोय, पण तोच बिहेवियर पॅटर्न जर माझा मुलगा जिद्दी आहे, माझ्या मुलाला जराही अशी इकडची गोष्ट तिकडे ठेवलेली आवडत नाही तर आपण म्हणतो की त्याला समजत नाहीये. पण आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या ऑटिझम जरी असेल तरी ऑटिझम मध्ये खूप वेगवेगळे ऍस्पेक्ट येतात. एक ऑटिस्टिक पेशंट दुसऱ्या ऑटिस्टिक पेशंट सारखा अजिबात नाहीये. काही पेशंटमध्ये खूप हायर IQ दिसतो जो की तुमच्या माझ्या IQ पेक्षा जास्त येईल, ज्याला खरंच अशा गोष्टी माहिती आहेत किंवा ज्या गोष्टी मी नाही शिकवल्यात त्या गोष्टीही त्याला माहिती आहेत. आता आमच्याकडे अशी पण मुलं येतात, 3 वर्षाचा मुलगा मोठे मोठे इंग्लिश स्पेलिंग्स वाचतोय. हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये आणि आई वडील बोलतात आम्ही नाही शिकवलं. सो हे जे आहे हे सगळ्या ऑटिझमच्या मुलांमध्ये असतं की काही पर्टिक्युलर मध्ये? मी तेच म्हणते ना की ऑटिझम मध्ये जरी हा एक डिसीज म्हणण्यापेक्षा एक डिसऑर्डर जरी असेल तरी एक पेशंट दुसऱ्या पेशंटपेक्षा वेगळा आहे. काहींमध्ये हाय फंक्शनिंग ऑटिझम दिसतो ज्याच्यामध्ये एज्युकेशन खूप छान आहे, फक्त त्यांचा सोशल कनेक्ट कमी असतो. मला सगळं येतं पण मला नाही गरज वाटत तुमच्याशी बोलायची तर मी नाही बोलणार आहे. आपण म्हणजे शाळेमध्ये आपण ती एक स्टोरी ऐकली आहे की जेव्हा एडिसनने विजेचा शोध लावला त्यावेळेस त्याने आग लावली होती आणि त्याला काही फरकच पडत नव्हता की आग लागली आहे किंवा काय जळतंय काय कळतोय, त्याच्याच धुंदीमध्ये आहे, तोच ते काम करतोय किंवा ते जे काही एक्सपेरिमेंट्स तो करतोय त्याच्यामध्ये त्याला पाहतच नाही की कुठे आग लागली आहे किंवा काय जाळपोळ झाली आहे की ते लक्षच नाही त्याचं. मग तेच म्हणते ना की त्यांचं मेन उद्देश काय होतं की मला हे करायचं, एक्सपेरिमेंट करायचं, मला एक्सपेरिमेंट करायचं, त्यांचं तिकडे लक्ष होतं. बाकीचे एन्व्हायरमेंटमध्ये काय चाललंय त्यांना फरक नव्हता पडत, जे की काही ऑटिस्टिक पेशंटमध्ये आपल्याला दिसतं ना माझं करतोय, मला नाही फरक पडत आहे जगात काय चाललंय. बरोबर. आता मी असं नाही म्हणे असेलच, असू शकतं. तुमच्या आतापर्यंत जे काही जर्नी तुमची राहिलेली आहे एखादी चॅलेंजिंग चाइल्ड तुम्हाला आठवतंय का, जाणवतंय का की हां हे खूप चॅलेंजिंग होतं? आता चॅलेंजिंग जेव्हा ऑटिझम बघतो ना तेव्हा चॅलेंजेस कधी येतात, मेनली एज. आता आमच्याकडे एक 7.5 इयर्सचा 7 वर्ष 5 महिन्यांचा मुलगा आलेला. आता 7 वर्षांचा होईपर्यंत त्याचं डायग्नोसिस नसेल झालं का तर झालं होतं, पण हेच बोलेल करेल करता करता 5 वर्ष गेली. 5 वर्षानंतर तो मुलगा बोलत एक असं नाही की अजिबात नव्हता बोलत, 1-2 वर्ड्समध्ये बोलतही होता, गरज असेल तर बोलायचा, पण प्रचंड बिहेवियर इश्यूज होते. जसे की जर नाही आवडलं तर गोष्टी हातात राग यायचा, काही माझ्या मनासारखं नाही झालं तर मला राग येणार, मी सगळ्या गोष्टी फेकून देणार.
त्याच्यानंतर ढकलणार, पुलिंग पुशिंग करणार, बायटिंग करणार, काही स्वतःलाच मारून घेतात. हा हिट सेल्फ हिटिंग असतं. सेल्फ हिटिंग. मला आत्ताच्या कंडिशनला काहीतरी होतंय आणि मग मी हेड बँकिंग करेल किंवा मी स्वतःला मारून घेईल. आता तो असा होता की तो दुसऱ्याला हर्ट करायचा, तो स्वतःला नव्हता मारत. 7.5 होता आणि जर बोलत नव्हता एकेका वर्डमध्ये, गरज असेल तर पाणी पाहिजे असेल तर पाणी, म्हणजे त्याला समजून घ्यायचं. आता अगेन हे ॲग्रेशन कुठून आलेलं, मला काहीतरी तुम्हाला सांगायचं आहे, मला सांगता येत नाही आहे, आणि मला सांगता येत नाही पेक्षा मला असं वाटतं तुम्हाला कळत नाही आहे, तर मग मला राग येतोय आणि मग मी हिटिंग बायटिंग करते, मी तुमच्यावर ॲग्रेसिव्ह होते. तर अशा कंडिशनमध्ये आलेला की 5 वर्ष आधी डायग्नोस झालेलं, कुठेतरी थेरपी घेतली असेल, चालू असेल. अशा परिस्थितीत आल्यानंतर आय कॉन्टॅक्ट कमी, थोडं स्पीच होतं, नीड बेस्ड स्पीच, प्रचंड बिहेवियर इश्यूज. लिटरली तो पेशंट आल्यानंतर जर आतमध्ये थेरपी चालू असेल, 5-1 मिनटं लेट झाला तरी तो त्या डोअरवर बँग करायचा की आत्ताच्या आत्ता मला घ्या. तो अजिबात पेशन्स नव्हता, अजिबात सिटिंग टॉलरन्स नव्हता. तर आत्ता तो मुलगा जरा तरी बसतोय, आता तो वाजवतो, पण आम्ही याला सांगितलं की नाही, यू हॅव टू वेट, ओके. मग तो जाऊन 5 मिनटं बसतो, मग परत 5 मिनिटांनी तो परत येतो. म्हणजे अजूनही तो पेशन्स लेवल एवढा आला नाही. मॅम, अजून एक मला विचारायचं आहे की आता तुम्ही या मुलांसोबत काम करतायत, या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय, तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही बदल दिसले का, किंवा काही गोष्टी तुम्ही शिकायला मिळाल्यात का यांच्याकडून? हो, जेव्हा तुम्ही ॲज अ ऑक्युपेशनल थेरपिस्ट म्हणून काम करता तेव्हा ऑक्युपेशनल थेरपिस्ट सेन्सरी इंटिग्रेशनवर काम करतात. आता दुसऱ्यांच्या सेन्सरी इंटिग्रेशनवर काम करता करता स्वतःचे सेन्सेस अवेअरनेस जास्त वाढतो. जसं की आता सिम्पल सेन्सरी इंटिग्रेशनवर काम करताना आम्ही काय करतो, तर टॅक्टाईल हायपर सेन्सिटिव्हिटी आहे का, ऑडिटरी हायपर सेन्सिटिव्हिटी आहे का. आणि हे असं नाही आहे की हे फक्त ऑटिझममध्ये दिसतं, सगळ्यांमध्ये दिसतात ह्या गोष्टी. तुम्हाला काय वाटतं सध्या भारतामध्ये जी परिस्थिती आहे, पुढच्या 5 वर्षामध्ये ऑटिझम रिलेटेड काय काय गोष्टी बदलू शकतात, किंवा अवेअरनेस अजून कशा प्रकारे येऊ शकते? आता पहिला तर आधी इतका अवेअरनेस नव्हता, आता अवेअरनेस पण बऱ्यापैकी वाढलाय. गव्हर्नमेंट पण बऱ्यापैकी अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर्स चालू करतात. खूप अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर्स स्टार्ट झालेत. खूप ऑक्युपेशनल थेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट, बिहेवियर थेरपिस्ट यांचे सेंटर्स पण आत्ता जास्त वाढलेत. त्याच्यानंतर एक इन्शुरन्स पॉलिसीज ज्या असतात त्याही काही कंपन्यांमधल्या इन्शुरन्स पॉलिसीज क्लेम क्लेम स्पीच थेरपीचा, ऑक्युपेशनल थेरपीचा क्लेम कव्हर करून देतात. म्हणजे या मुलांच्या पॅरेंट्सला ना त्यांच्या भविष्याबद्दल, त्यांच्या कॉलेजबद्दल, त्यांच्या करिअरबद्दल खूप सारी चिंता असते, सगळ्याच पॅरेंटला असते. बट ज्या मुलांना ऑटिझम आहे किंवा ज्या फॅमिलीमध्ये असे एखादं चाइल्ड आहे ज्याच्यामध्ये हे सिम्पटम्स आहेत किंवा डिसऑर्डर आहे, त्यांना खूप जास्त चिंता असते. तर अशा पॅरेंट्सचं तुम्ही काय सांगाल की त्यांनी ते कसं मॅनेज केलं पाहिजे? असं होतं की माझं मूल 3 वर्षाचं आहे आणि असे पण पॅरेंट्सचे क्वेश्चन असतात की ह्याचं लग्न होईल का, भविष्य कसे असेल, जॉब लागेल का, जॉब करेल का. तर मी आत्ता सध्या हे सांगेल की जर तो 3 वर्षाचा आहे तर पहिला तर तुम्ही नंतर काय होईल इथे याचा विचार आत्ता करून टेन्शन घेऊन तुमची मेंटल हेल्थ अफेक्ट होणार, तुमच्या मेंटल हेल्थचा अफेक्ट तुमच्या मुलाच्या डेव्हलपमेंटवर होणार. त्याच्यापेक्षा जसा वेळ जाईल, जसा तो मोठा होईल, तो स्वतःच असं नाही आहे की प्रत्येक मुलामध्ये काहीतरी स्किल असतं. तुमच्या मुलाचं स्किल तुम्हाला आपोआप कळेल, त्याच्यानुसार तो करिअर गायडन्स करून तुम्ही नोकरीच्या दिशेने जाऊ शकता. अगेन राहिला प्रश्न लग्नाचा, तर त्यावेळेला आहेत खूप मराठल काउन्सिलर्स आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. जसं वय वाढेल तशा बऱ्याच गोष्टी विथ एज त्याला समजतील आणि त्यावेळेला अजून डेव्हलपमेंट येईल. अजून काही असे काउन्सिलर्स असतात जे मॅरेज काउन्सिलिंग करतात, मॅरिटल काउन्सिलिंग होते, अशा सगळ्यांच्या हेल्पने गोष्टी खरंच पुढे जातील. यासोबत मला असं वाटतं की समाजाचाही ॲटिट्यूड कुठे ना कुठे बदलायला हवा. बरोबर, समाजाची किती मोठी भूमिका तुम्हाला वाटते या सगळ्या गोष्टीमध्ये? आहे ना, मी असं नाही म्हणत आहे की जेव्हा मी माझ्या ऑटिझम असलेल्या मुलाला बाहेर घेऊन जाते तेव्हा जर मी बसली हॉटेलमध्ये, जेव्हा 4 लोक मला खरंच बघतात तर मला ऑकवर्डनेस येणारच आहे. म्हणून समाजाने पहिला तर दुसऱ्याला शिकवायला नाही गेलं पाहिजे. इट्स ओके, तो त्यांचा प्रश्न आहे, ते बघून घेतील. जर एखादी व्यक्ती मला येऊन सारखी सांगत असेल की हे तुमचं मुलं असं करतंय तर आपसुकच मला वाईट वाटेल आणि मी त्याचा सोशल कनेक्ट कमी करेल. तर समाजाने पहिला तर खूप इंटरफेअर नाही केलं पाहिजे आणि हे समजलं पाहिजे की प्रत्येक व्यक्ती युनिक आहे. इट्स ओके
तो त्याचा टाइम घेईल, हो. तो त्याचा डेव्हलप होईल. हो. हे सगळ्यांनी काय म्हणतात त्याला, टेन्शन घेऊन दुसऱ्याला टेन्शन द्यायची गरज नाही आहे. आता याच्यामध्ये काही मिथ्स देखील आहेत. सो मी काही मिथ्स मी तुम्हाला सांगतो, किंवा अशा काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो की जे मी सध्या वाचल्यात, माझ्या अभ्यासामध्ये आल्यात. तर तुम्ही मला ते सांगा की ते मिथ्स आहेत की ते फॅक्ट आहेत. असे खूप साऱ्या पॅरेंट्सला वाटतं की जर एका मुलाला, त्यांच्या एका चाइल्डला ऑटिझम आहे तर दुसऱ्या चाइल्डला देखील ते ऑटिझम होऊ शकतं. इज इट मिथ और फॅक्ट आहे? हा फॅक्ट आहे, पण तुम्ही असं कंपल्सरी नाही आहे होईलच, पण हा फॅक्ट चान्सेस आहेत जास्त. चान्सेस आहेत. बट ऑटिझम तर 3च्या नंतर तो डायग्नोस होऊ शकतो. मग प्रेग्नन्सीच्या अगोदर त्याचा सजेशन किंवा थेरपीज किंवा जर तुमच्या एका मुलाला आहे तर एक कन्सल्टेशन घेणं गरजेचं आहे, कारण की असे प्रिव्हेलन्स दिसतात की होऊ शकतं. बरं, अजून एक मिथ आहे, आय डोंट नो मिथ आहे की फॅक्ट आहे, की ऑटिझम मुलांना जास्त असतो ॲज कम्पेअर्ड टू मुली. हो, हा फॅक्ट आहे. मुलांना जास्त असतो. आमच्याकडे पण जे मुलं जे पेशंट्स येतात त्यांच्यामध्ये आउट ऑफ 10 8 मुलंच आहेत. 8 म्हणजे 80%? हो, 80% मुलांमध्ये हा जास्त आहे. याच्या मागचं रिझन काय असू शकतं? आता याच्या मागचे रिझन म्हणण्यापेक्षा जेनेटिक्स असेल, पण हा ऑटिझम जो आहे तो मुलांमध्येच जास्त दिसलाय. जे बिहेवियर कन्सर्न्स असतात, हायपर ॲक्टिव्हिटी असते, त्या गोष्टी तुम्हाला मुलांमध्ये जास्त दिसतात. गर्ल चाइल्डमध्ये इतकं नाही दिसत नाही. बरोबर. अजून एक आहे की काही लोक म्हणतात की अरे हे तर बरंच होऊ शकत नाही, किंवा हा जो डिसऑर्डर आहे हा ट्रीटेबल नाही आहे. सो इज इट ट्रू? आता जर तुम्ही अर्ली डायग्नोस केलं, अर्ली इंटरव्हेन्शन केलं तर हा बऱ्यापैकी क्युअर होऊ शकतो. पण तेच जर लेट डायग्नोस झालं, मी काही ट्रीटमेंटच नाही घेतली, तर ऑब्व्हियसली तो नाही होणार आहे. पण जर तुम्ही अर्ली डायग्नोस करून जर गोष्टी केल्या. अर्ली डायग्नोस म्हणजे कधी डायग्नोस झालं पाहिजे, किती एजमध्ये? ते 2 पर्यंत, 2.5, 2.5 पर्यंत आय विल सेज मॅक्स. तुम्ही काही फीचर्स तुम्हाला दिसत आहेत तर यू गो अँड टेक अ ट्रीटमेंट, जेणेकरून तुमचं इंटरव्हेन्शन स्टार्ट होईल. सो तुम्ही तो बऱ्यापैकी क्युअर करू शकता. सो असं आपण म्हणू शकतो की 2.5 पर्यंत इज अर्ली डायग्नोस. 2.5 ते कितीपर्यंत एक मीडियम म्हणू शकतो, किंवा ते ॲव्हरेज आहे? आणि काय लेट डायग्नोस होऊ शकतं? लेट मी सांगेल की 5-6 वर्षाचं झाल्यानंतर. 5च्या नंतर जर डायग्नोस झालं तर ते लेट डायग्नोसिस, थोडं लेट डायग्नोसिसमध्ये जातं. अर्ली डायग्नोसिस आय विल से की 2च्या आधी. मी तेच म्हणते ना की जसं मूल वाढत जातं ना तसं आपोआप आईला समजत जातं की आता हे बघतंय नाही बघतंय. जर तुम्हाला थोडे जरी सिम्पटम्स दिसले तरी तुम्ही एक कन्सर्न घ्या. बरं. आणि इफ जर नसेल ना काही तर तुम्हाला डॉक्टर सांगते की इट्स ओके, तुम्ही काहीच करायची गरज नाही, यू वेट अँड वॉच. आणि जर दे आर लाईक की हो काहीतरी दिसत आहेत, दे विल सजेस्ट यू द सजेशन्स. अजून एक मिथ और आय डोंट नो फॅक्ट आहे का, की ऑक्युपेशनल थेरपी म्हणजे फक्त पझल गेम सोडवणं एवढंच आहे का? नाही, जसं आपण आधी म्हणालो की फक्त गेम ते दिसतं. जेव्हा थेरपी घेतली जाते, जेव्हा बाहेरून बघितलं जातं तेव्हा असं वाटतं की हे गेम खेळवतात, पण ते गेम हे एक इंटरव्हेन्शन प्लॅन असतो. काही गोल सेट करून त्या ऍक्टिव्हिटी बेस्ड थेरपी म्हणजे ऑक्युपेशनल थेरपी. बरोबर. तर ते इट्स अ मिथ की फक्त मग ते तर घरी पण खेळवतील ना. ते मिथ आहे. ओके, काही रॅपिड फायर क्वेश्चन्स आहेत. पहिला प्रश्न माझा असा आहे की ऑटिझम हे कशामुळे जास्त वाढतं? सोशल मीडियामुळे वाढतं की शाळेमुळे वाढतं? अवेअरनेस. सोशल मीडियावरनं जास्त वाढतं. बरं. कुठली थेरपी जास्त इम्पॉर्टंट आहे? अर्ली एज थेरपी की टीन एज थेरपी? अर्ली एज थेरपी. अर्ली एज इज मोस्ट इम्पॉर्टंट. ओके. ऑटिझममध्ये मुलांना शिकवायला जास्त इम्पॅक्टफुल काय आहे? व्हिज्युअल मेथड्स इम्पॅक्टफुल आहेत की ओरल इन्स्ट्रक्शन जास्त इम्पॉर्टंट आहेत? व्हिज्युअल, कारण की ते मुलं व्हिज्युअली खूप फास्ट शिकतात. पालकांना जास्त सपोर्ट जो आहे तो कुठून मिळतो? त्यांच्या सपोर्ट ग्रुपमधून मिळतो की त्यांच्या फॅमिलीमधून मिळतो? फॅमिलीमधून. या मुलांना रिलॅक्स आपण कसं जास्त करू शकतो? म्युझिक की योगा? म्युझिकमुळे हो, म्युझिक त्यांना काम डाऊन करतं. बरं. तर या मुलांना करिअरची संधी कुठे असू शकतात जास्त? टेक्नॉलॉजी की आर्ट? दोन्हीमध्ये पण, कारण की हे क्रिएटिव्हही असतात आणि यांना पॅटर्न्स, स्ट्रक्चर्ड प्ले आवडतो, त्यामुळे ते टेक्नॉलॉजीमध्ये पण जाऊ शकतात. बरं. एका पॅरेंटसाठी सगळ्यात जास्त अवघड त्यांना काय असतं? मुलांना हाताळणं की समाजाला हाताळणं? समाजाच्या नजरा असतात किंवा जे रिॲक्ट करतं आपली सोसायटी, ते काय डिफरंट? समाजाला. माझं मूल सांभाळणं जास्त सोपं आहे ॲज कम्पेअर टू कोणाला तरी आन्सर करणं, कोणाच्या तरी
बघण्याला रिॲक्ट करणं. बरोबर. समाजाच्या नजरा जास्त डिफिकल्ट आहेत हँडल करायला. सो मुलाला किंवा त्या चाइल्डला हाताळणं सोपं आहे. ते जास्त सोपं आहे. बरोबर. सो मॅम थँक्यू सो मच, तुम्ही आज बोल मराठीला टाईम दिला आणि एक अत्यंत संवेदनशील अशा विषयावरती आपण आज चर्चा केलेली आहे. मी म्हणून चर्चा नाही, तुम्ही सविस्तर माहिती दिलेली आहे. ऑटिझम बद्दल तुम्ही सांगितलं, ते एक डिसीज नाही, तो डिसऑर्डर आहे. त्यासोबत पॅरेंट्सनं काय करायला पाहिजे, अर्ली एजमध्ये त्याचं डायग्नोसिस कसं करायला पाहिजे, जर डायग्नोसिस झालं तर त्याचे ट्रीटमेंट कशा असू शकतात त्यावरती आपण डिस्कस केलं. एक समाज म्हणून आपण या मुलांकडे कसं पाहिलं पाहिजे, आपली देखील जबाबदारी जास्त वाढते. त्या पॅरेंट्सची जबाबदारी तर आहेच आहे, त्यासोबत समाजाची ही जबाबदारी खूप मोठी आहे. आणि त्यासोबत आपले आज जे आपली लाईफ आहे किंवा जे आपली फॅमिलीज आहेत, मला असं वाटतं की एक न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये ज्या गोष्टी घडतात आणि ज्यामुळे या प्रमाण वाढलं चाललेलं आहे, जे की अगोदर होतं, जे तुम्ही सांगितलं की आपण एक कंबाईन फॅमिली होती आपली, मोठं कुटुंब होतं, तिथे ते लहान मुलं, अजून 4 मुलं असायचे घरामध्ये, काका असायचे, आजोबा असायचे, आजी असायची, अजून शेजारी पाजारचे मामा बिमा, ते एकत्र येऊन राहायचे. तर त्यावेळेस या गोष्टी कमी व्हायच्या. तर याही गोष्टी आज आपल्याला कळाल्या. इव्हन काही मिथ्सवरती आपण बोललो. मीही ऑडियन्सला एक सजेशन देईल की जर तुम्हाला या विषयावरती अजून माहिती घ्यायची असेल, जर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी असेल किंवा भलेही ते डायग्नोज नाही झालं बट तुम्हाला वाटतं की काही सिम्टम्स आहेत, अर्ली एज सिम्टम्स आहेत, तर तुम्ही मॅमला कॉन्टॅक्ट करू शकता. मी त्यांचं इंस्टाग्राम हँडल, त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स जे असतील ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, कमेंट बॉक्समध्ये ॲड करेल. तुम्ही त्यांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला फक्त एक सल्ला घेण्यासाठी तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. नक्कीच त्या तुम्हाला हेल्प करतील, तुम्हाला त्या चांगला सल्ला नक्कीच देतील. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही आज आम्हाला टाईम दिल्याबद्दल.